चिकाटी आणि दृढ आत्मविश्वास घेऊन आज ते जे पदार्पण त्यांनी सुरुवातीला केले 2001 मध्ये ते लोकमतपासून सुरुवात केली। लोकमत नंतर त्यांनी बरेचसेच दैनिकामध्ये वार्ताहराचं काम केलं। त्यामध्ये सकाळ असेल, पुढारी असेल, लोकसत्ता असेल, पृथ्वी संगम असेल, पुण्यनगरी असेल, याच्यामध्ये त्यांनी भरपूर काम केलं। अनेक आपला आगळा वेगळा ठसा त्यांनी त्याच्यामध्ये प्रकार देखील आहेत। त्यांचे 30,000 पेक्षा जास्त छायाचित्र आणि बातम्या हे विविध दैनिकांमध्ये प्रसिद्ध आजपर्यंत झालेला आहे। त्यांच्या ह्या कार्याचा गौरव हा बऱ्याच ठिकाणी त्यांना बरेचसेच पुरस्कार देऊन देखील करण्यात आलेला आहे। असलम मुल्ला साहेबांचं हे कार्यक्षेत्र पाहून त्यांना जे आपले दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनीही त्यांचा गौरव केलेला आहे। आपले नुकतेच आता दिवंगत झालेले माननीय अजित पवार दादा यांनी देखील त्यांचा सत्कार केलेला आहे। तसेच माजी मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज चव्हाण बाबा, माजी मंत्री आदरणीय बाळासाहेब पाटील, माजी खासदार व माजी सिक्कीमचे राज्यपाल आदरणीय श्रीनिवास पाटील साहेबांनी देखील त्यांचा गौरव केलेला आहे। आणि विशेषतः हे जे त्यांचा आज गौरव करण्याचं आणखी एक दुसरं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे की गेल्या वर्षी डिसेंबरच्या 2025 डिसेंबरला त्यांचा या कार्याचा गौरव म्हणून त्यांना भारत गौरव पुरस्कार हा मिळाला आणि तो दिल्लीला केंद्रीय मंत्री चौधरी साहेब यांच्या हस्ते त्यांना मिळाला आहे। त्यासाठी असलम मुल्लांचा आज आपण सत्कार करू, जेणेकरून त्यांना अजून प्रेरणा आणखी उंच उंच त्यांचा असा आलेख चांगला वाढत जाऊ आणि एक आपल्या भागातला एक चांगला तरुण तडफदार पत्रकार आज काहीतरी आणखी मोठा संपादक, विशेषतः मला सांगायचं म्हणजे सर त्यांनी झी मराठीमध्ये पण त्यांनी काम केलेलं चॅनलमध्ये। आणखी दुसरं म्हणजे त्यांचे स्वतःचे एक कराड वार्ता म्हणून पण त्याचे आहेत, ते आता संपादक आहेत त्याचे। एवढं सगळं मुल्ला साहेबांनी केलं आहे। मी आदरणीय मुल्ला साहेबांना इथं उपस्थित आमंत्रित करतो की त्यांनी त्यांचा सत्कार आपले प्रमुख पाहुणे आदरणीय डॉक्टर सुधीर